नमस्कार. मी डॉक्टर मेधा कानेटकर, प्राचार्य श्री निकेतन कला वाणिज्य महाविद्यालय नागपूर इथून आपल्याशी संभाषण करते. NEP 2020 म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भात जर बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मातृभाषेतून शिक्षण हा आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेण्याची मुभा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये देण्यात आली आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेला एखादी व्यक्ती लहानाची मोठी होते, बालपणापासून मोठ्या वयापर्यंत जेव्हा जाते, तेव्हा ती ज्या भाषेमध्ये शिकलेली असते किंवा ज्या भाषेमध्ये घरामध्ये तिच्याशी बोलल्या जातं, जे भाषेचे संस्कार त्या व्यक्तीच्या मनावर होत असतात, त्याच भाषेतून ती अधिक चांगल्या पद्धतीने, प्रगल्भ पद्धतीने विचार करू शकते. आणि म्हणूनच नवनवीन संशोधन, नवीन कलाकृती आणि नवनवीन आविष्कार जर घडून यायचे असतील तर विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत शिकण्याची मुभा देणं हे फार गरजेचं होतं. आणि तेच आपल्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत राबविण्यात येणार आहे की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परकीय भाषेत शिकण्याची सक्ती करता कामा नये. त्यांना त्यांच्या मातृभाषेत शिकता आलं पाहिजे. हा अत्यंत चांगला आणि एक अनुकूल असा बदल भारताच्या दृष्टीने जर विचार केला तर आहे असं मला वाटतं. दुसरं असं की 120 क्रेडिट प्रत्येक विद्यार्थ्याला या अभ्यासाअंतर्गत, या NEPच्या अंतर्गत घ्यायचे आहेत. आणि मग ते निवडायचे स्वातंत्र्य देखील या विद्यार्थ्यांना देण्यात आलं आहे. ज्याप्रमाणे आपण हॉटेलमध्ये जातो आणि आपल्याला जे मेनू आवडतात, मेनू कार्ड पाहतो आपण आणि आपल्याला जे पदार्थ आवडतात ते आपण मागवतो आणि मग आपली थाळी सजवतो, त्याप्रमाणेच ज्या विद्यार्थ्याला जे विषय आवडतात, ज्या विषयामध्ये त्याला रुची आहे, त्या विषयांची निवड करण्याची पूर्ण मुभा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देण्यात आली आहे. याचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. विद्यार्थ्याला 120 क्रेडिट तो जे वाटेल त्या विषयामध्ये मिळवून ते आपले क्रेडिट अकॅडमिक बँक क्रेडिटमध्ये त्याला जमा करायचे आहेत. एक प्रकारचं एक सेफ डिपॉझिट वॉल्ट आहे की जे तुम्हाला आपल्या पूर्ण शैक्षणिक कार्यकिर्दीमध्ये तुम्हाला त्याचा वापर करता येणं शक्य आहे. एकदा का हे अकॅडमिक बँक क्रेडिटमध्ये तुमचे जे क्रेडिट आहेत ते जमा झाले की तुम्हाला त्याचा वापर देशात करता तर येईलच, पण देशांच्या बाहेरसुद्धा जर तुम्ही गेलात तर त्याचा वापर तुम्हाला करता येणं शक्य आहे. आणि ते एक ऑथेंटिकेटेड, ज्याला म्हणता येईल मान्यताप्राप्त असं एक संकेतस्थळ तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचं मध्येच शिक्षण थांबलं तर या अकॅडमिक बँक क्रेडिटमध्ये त्याचे क्रेडिट जमा राहतील पुढच्या 7 वर्षांपर्यंत. या मधल्या 7 वर्षांच्या काळामध्ये तो केव्हाही परत शिक्षणाच्या या मुख्य प्रवाहात येऊ शकतो, आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो. भारतातल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती आज अशी आहे की बरेच विद्यार्थी अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये शिकतात. त्यामुळे बरेचदा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे या विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण मध्ये सोडावं लागतं. आजही भारतीय विद्यार्थिनींची म्हणजे मुलींची जी अवस्था आहे ती फारशी बदललेली नाही. अनेक समाजांमध्ये आजही मुलींना शिक्षण चालू असतानाच अर्धवट शिक्षणातून त्यांची लग्न करून दिले जातात आणि त्यांना दुसरीकडे पाठवलं जातं. मग अशा वेळेला त्या मुलींचंही शिक्षण अर्धवट राहतं. अशा प्रकारे कौटुंबिक जबाबदारीमुळे किंवा लग्न झाल्यामुळे ज्या मुलामुलींची शिक्षणं अर्धवट राहिली आहेत त्यांना पुढच्या 7 वर्षाचा ग्रेस पिरियड याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. या अकॅडमिक बँक क्रेडिटमध्ये जर तुमचे क्रेडिट जमा असतील तर तुम्ही पुढे कधीही पुढच्या 7 वर्षांमध्ये आपलं शिक्षण पुन्हा चालू करू शकता. हा अतिशय चांगला फायदा या शैक्षणिक धोरणाचा आहे असं मला वाटतं. म्हणजेच काय की कोणत्याही विद्यार्थ्याचं शिक्षण हे अर्धवट राहू नये आणि त्यांनी आपलं शिक्षण अर्धवट राहिलं आहे म्हणून कोणत्याही प्रकारच्या रोजगाराच्या उत्तम संधींना मुकावं लागू नये त्याला, हीच याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोव्हिजन करून ठेवण्यात आली आहे. अनेक विद्यार्थी आताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे सध्या जे शैक्षणिक धोरण चालू होतं त्याच्यात जर मध्ये पाहिलं तर बरेचदा फर्स्ट इयर करतात, सेकंड इयर करतात, फायनल इयरला राहून जातं आणि मग त्यांचं जे मूळ शिक्षण आहे ते 12वी आहे असंच समजलं जातं. आणि त्याच्यामुळे त्यांना पुढच्या ज्या त्यांच्या रोजगाराच्या किंवा पुढच्या पदाच्या ज्या संधी आहेत त्या मिळत नाही. आणि तेही टाळण्यासाठी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात याचाही सांगोपांग विचार करण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल पूर्ण मुभा देण्यात आलेली आहे. अनेक मेजर मायनर सब्जेक्ट्स असे आहेत, मायनर सब्जेक्ट असे आहेत, ओपन इलेक्टिव्ह आहेत, व्होकेशनल म्हणजे व्यावसायिक कोर्सेस आहेत
स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहे. इंडियन नॉलेज सिस्टीम आपल्या भारतीय ज्ञानामध्ये सुद्धा फार असे अनेक संशोधनाची केंद्र आहेत किंवा संशोधनाचे विषय आहेत की ज्यावर जर आपण संशोधन केलं तर भारतात आजही आपण मोठ्या प्रमाणावरती विकसित देश म्हणून मानला जाऊ शकतो. आणि म्हणून आपल्या देशाच्या संशोधनाला चालना देण्यासाठीही या इंडियन नॉलेज सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. को करिक्युलम ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थी आपलं संपूर्ण कौशल्य या ठिकाणी दाखवू शकतात. खेळ असेल, कलाक्षेत्र असेल, यामध्ये आपले कौशल्य दाखवून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती क्रेडिट मार्क घेऊ शकतात. आता क्रेडिट हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग या ठिकाणी मानला गेलेला आहे. आतापर्यंत आपण गुणांच्या आधारावरती एखाद्या व्यक्तीच्या शैक्षणिक योग्यतेचं मूल्यांकन करत होतो. आता तसं नाही राहणार. आता काय होईल आहे तर क्रेडिटच्या भरोश्यावरती तो विद्यार्थी किती क्रेडिट मिळवला आहे याच्या भरोश्यावरच त्याला समोरचं जे काही प्रमोशन दिलं जाणार आहे ते आहे. आणि म्हणूनच गुणांमुळे किंवा गुणांच्या या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये असणारी जी एक अनामिक भीती होती, जी अशांती होती, ती त्या ठिकाणी निघून जाणार आहे आणि त्याला फक्त क्रेडिट घ्यायचं आहे. 60 तासांचा कोर्स जर तुम्ही पूर्ण केलात तर तुम्हाला 4 क्रेडिट मिळणार आहेत आणि हे क्रेडिट तुम्हाला तुमच्या अकॅडमिक बँक क्रेडिटमध्ये जर जमा केले तर नेहमीकरता वापरता येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जर योग्य प्रकारे आपण वापर केला, त्याच्यामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याचा जर योग्य प्रमाणात उपयोग करून घेतला तर मला वाटतं याच्यासारखं दुसरं कोणतंही चांगलं शैक्षणिक धोरण आतापर्यंत आलं नव्हतं. अनेक वर्षांच्या बदलानंतर आलेला हा जो बदल आहे, अनेक वर्षांनंतर आपल्याला या बदलाला सामोरं जावं लागतं आहे आणि म्हणून कुठेतरी आपली मानसिकता जी बदल स्वीकारण्याची नसते